सेरिवाणे जातकथा इधचेचे हिन निरोधेसी सद्धम्मस नियामतम चिरत्व अनुत्पेसासी सेरिवायम वाणिजो। तलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते। तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे। कालांतराने ह्या श्रेष्ठीची धनदौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली। एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय त्या दोघी श्रेष्ठीच्या कुळात शिल्लक राहिली। आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात त्या दोघी मोलमजुरी करून आपला निर्वाह करीत राहत असत। त्या काळी आमचा बोधिसत्व एका वण्याच्या कुळात जन्मला होता। वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नामवाच्या फेरीवाल्या वाड्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे। एकदा फिरत फिरत ते आंध्रपूरला आले। तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या। ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपविल्या, वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला। बोधिसत्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करून 500 कारशापणांची विक्री केली। सेरिवा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता त्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून मणी घ्या, नानाथेचे जिन्नस घ्या असे मोठ्याने ओरडत चालला होता। ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, आजी आजी, हा व्यापारी आपल्या घराजवळून जात आहे, त्याच्याकडून कांचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे। आजीबाई म्हणाली, मुली, आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीने आपला निर्वाह देखील नीटपणे होत नाही, मग आपल्याला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय? मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते। ते त्या नातीने आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली, आजी, ह्या ताटाचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही। मी आज किती दिवस पाहते, हे ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिले आहे। हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ। आजीने सेरिवा वाण्याला बोलावून आणून एका आसनावर बसाव्या सांगितले आणि ती त्याला म्हणाली, आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे, याचा आम्हाला सध्या काहीच उपयोग होत नाही। ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादी मण्याची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हास देईन। सेरिवा वाण्याने ते ताट हातात घेतले। त्याच्या वजनावरूनच ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली। पण त्या आजीला काही एक समजून देता तो म्हणाला, हे भिकार ताट येथे कशाला आणले? ह्याची किंमत 1 पै देखील होणार नाही। ह्याच्या मोबदल्यात मण्याची माळ मला कशी देता येईल? उगाच मला त्रास दिलात। असे उद्गार काढून आणि ते ताट तेथे जमिनीवर फेकून देऊन सेरिवा त्या वाड्यातून चालता झाला। वाटेत तो स्वतःशीच म्हणाला, त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे 1 लाख कारशापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर 3-4 हजार कारशापण असू शकेल। तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळच फायदा झाला असता, परंतु ज्या अर्थी त्या म्हातारीला त्या ताटाची किंमत माहीत नाही, त्या अर्थी मण्याची 1 माळ तरी का खर्च करा? संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कारशापण किंमतीचे काही मोडके कांचेचे मणी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे। आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे की जेथे अर्ध्या कारशापणाने काम होत असेल तेथे पाऊण कारशापण देखील खर्च करू नये। अशा विचारतरंगात गर्क होऊन सेरिवा त्या गल्लीतून बाहेर पडला। बोधिसत्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरिवा ज्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला। अनुक्रमे तो त्या आजीच्या वाड्याजवळ आला। तेव्हा त्या आजीची नात आजीला म्हणाली, आजी, हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे, त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू। आजी म्हणाली, त्या पहिल्या वाण्याने आपली निर्भत्सना केली तेवढी पुरे नाही का झाली? आता पुन्हा ह्यांच्याकडून फजिती करून घेण्याची तुझी इच्छा आहे का? नात म्हणाली,
आजी, मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आपल्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी तो आपल्याबरोबर सभ्यपणाने वागेल असे मला वाटते. आजीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसाव्या सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली, ह्या जुन्या ताटाची काही तरी किंमत असावी असे मला वाटते, कारण एकेकाळी आम्ही फार श्रीमंत होतो, त्या काळाचे हे ताट आहे. पण तुमच्या आधी येथे येऊन गेलेला वाणी याची काहीच किंमत नाही असे म्हणाला. तुम्ही हे एकवार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्यात माझ्या नातीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या. बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या आजीला म्हणाला, आजी, ह्या ताटाची किंमत 1,00,000 कारशापण आहे. माझ्या जवळ अवघे 500 कारशापण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर 3-3.5 हजार कारशापण भरेल, तेव्हा ह्या ताटाच्या मोबदल्यात देण्याजोगे माझ्याजवळ काही नाही. बोधिसत्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या आजीस फार संतोष झाला. ती म्हणाली, व्यापारी लोकात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा. आम्ही जर हे ताट बाजारात विकायला नेले तर आमच्या ह्या दारिद्र्यावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन हे ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू. बोधिसत्व म्हणाला, माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोख रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्यात मी तुम्हाला देतो, मात्र मला ह्या रक्कमेपैकी 8 कारशापण आणि मालांपैकी माझी तराजू मला द्या. आजीला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्व ते ताट, आपली तराजू आणि 8 कारशापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कारशापण देऊन त्याने नावाड्याला विलंब लावता आपणाला परतीरी पोचविण्यास सांगितले. इकडे सेरिवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या आजीच्या घरी गेला व तिला म्हणाला, आजी, ते ताट आण पाहू. त्या ताटाची जरी किंमत काहीच नाही तरी तुझ्यासारख्या गरीब म्हाताया बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही, म्हणून पुनः येथे येण्याची मी तसदी घेतली. आजी म्हणाली, वा वा, तू मोठा धूर्त दिसतोस. जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठीच येथे आला आहेस. पण हे पहा, आमच्या ताटाची किंमत 1,00,000 होती आणि त्याच्या मोबदल्यात 5-8 कारशापण किमतीची एखादी मण्याची माळ देखील तुला देणे कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जन वाणी येथे आला आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन तो ते ताट घेऊन गेला. तू जर त्या वेळी आम्हास एखादी मण्याची माळ दिली असतीस तर ते ताट तुलाच मिळाले असते. पण अति शहाण्याचा बैल रिकामा. त्या आजीचे ऐकताच सेरिवा पिसाळलेल्या कुबऱ्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसे त्या आजीच्या दरवाजात इतस्ततः फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोचला होता. त्याला पाहून सेरिवा अत्यंत संतप्त झाला व नाव परताना, नाव मागे आणा असे मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव फिरवता आपणाला त्वरेने परतीरी पोचविले पाहिजे असा बोधिसत्वाने आगाऊच करार केला होता. तेव्हा नावाड्यांनी सेरिवा वण्याच्या ओरण्याकडे लक्ष देता वेगाने नाव पुढे चालविली. सेरिवा ओरडून थला व घेरी येऊन तेथेच पडला. अतिलोभे धर्मन्या मोहुनिया कष्ट फार भोगाल. तो सेरिवा बुडाला, तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.